हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत क्रिसमस स्पेशल जिरा बिस्किट्स। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे जिरा बिस्किट्स आपले झालेले आहे। तर एकदम खुसखुशीत आणि एकदम चवीला अगदी सुंदर, अगदी बेकरीपेक्षाही सुंदर असे बिस्किट लागतात। तर तुम्ही देखील नक्की असे बिस्किट्स करून पहा। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे एक लहान कप भरून साजूक तूप। तर इथे मी 1 कप साजूक तूप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक मोठा कप पिठी साखर। तर पिठी साखर मी अगदी व्यवस्थित चाळून घेणार आहे। व्यवस्थित पिठी साखर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत त्याचं टेक्स्चर क्रीमी असं होत नाही तोपर्यंत छान आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान असं क्रीमी असं टेक्स्चर आपलं तयार झालेलं आहे। तर अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित असं ते फेटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 2 कप आपल्याला घ्यायचा आहे मैदा। तर ज्या कपने आपण पिठी साखर घेतली त्याच मोठ्या कपने आपल्याला घ्यायचं आहे 2 कप मैदा। तर मैदा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे आणि सगळ्यात लहान जो कप असतो तेवढा भरून आपल्याला घ्यायचा आहे रवा। त्याच्यानंतर आपल्याला 2 चमचे टाकायचं आहे बेसन पीठ, 1 चमचा आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ आणि त्यानंतर 2 चमचे आपल्याला टाकायचं आहे कस्टर्ड पावडर आणि चिमूटभर मीठ। तर हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 1 चमचाभर आपल्याला घ्यायचं आहे बेकिंग पावडर। तर इथे मी बेकिंग पावडर 1 चमचा घेतला आहे आणि अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे बेकिंग सोडा। त्याच्यानंतर इथे मी घेतला आहे 1 चमचाभर वेलदोड्याची पूड। तर वेलदोडे व्यवस्थित त्याची पावडर करून आपल्याला घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे जिरे। तर जिरे आपल्याला थोडेसे तव्यावर भाजून घ्यायचे आहेत, अगदी काळे होऊ द्यायचे नाही आहेत। आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला अगदी हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अजिबात आपल्याला जोर द्यायचा नाही आहे, तर अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, थोडं थोडं दूध आपल्याला इथे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला ते मळायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं मळायचं नाही आहे, तर अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं दूध त्यामध्ये ॲड करून आपल्याला त्याचा डो तयार करायचा आहे। तर इथे पाहू शकता अशा रीतीने इथे आपल्याला डो देखील आपला तयार झालेला आहे। तर अशा रीतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। डो तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला एक मोठा असा हुंडा घेऊन लाटून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित साईडनी कट करून घ्यायचं आहे। आपल्याला साईडनी व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आपल्याला हवे तेवढे लहान मोठे बिस्किटचे शेप आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे आणि बिस्किट्स आपल्याला सुरीच्या साहाय्याने आपल्याला हवे तसे कापून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता अशा रीतीने मी व्यवस्थित कट करून घेत आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथे मी आधी पण काही बिस्किट्स कापून घेतले होते। तर अशा रीतीने आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर ह्यापेक्षा लहान देखील तुम्ही त्याचे पीसेस करून घेऊ शकता। तर मला जेवढे हवे होते त्या प्रकारे मी इथे पीसेस करून घेतलेले आहेत। तर इथे आता काय करायचं, मी इथे कढई तापत ठेवली होती। कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला प्लेट ठेवून त्याच्यात बटर पेपर आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ते बिस्किट्स आपल्याला ठेवून द्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता आपले बिस्किट्स कसे फुगले आहेत। तर छान असे बिस्किट्स आपले फुगून वर येतात आणि त्याच्यानंतर आणखी मी 1-2 ते 3 मिनिटं ठेवणार आहे। तर इथे आपले बिस्किट्स तयार आहेत। तर पाहू शकता आपल्याला खूप जास्त वेळ ठेवायचे नाही आहेत, ते ताबडतोब ते फुगल्यानंतर 1-2-3 मिनिटात आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता किती छान आपले मस्त जिरा बिस्किट्स बनवून रेडी आहे। तर तुम्हाला कशी वाटली फ्रेंड्स माझी रेसिपी? माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।